स्वस्तात 9 दुचाकी देण्याचे प्रलोभन दाखवून सिंदखेडा धुळे येथील दुकलीने ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल 5.5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी वागळे स्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर सखाराम कोळी आणि दिनेश पाटील या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 7 दुचाकी हस्तगत केलेल्या आहेत। अटकेतील भामट्या दुकलीला ठाणे न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। दरम्यान नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केलं आहे। वागळे स्टेट लुईसवाडी येथील स्वामी समर्थ मेडिकल दुकान चालवणारे संदीप दशरथ गलांडे यांना अवघ्या 60 तासामध्ये दुचाकी देण्याचे प्रलोभन कोळी आणि पाटील या दुकलीने दाखवले होते। तसेच काही दुचाकींची छायाचित्रही व्हॉट्सअपवर पाठवून 1 महिन्यामध्ये RTO ट्रान्सफर करून देण्याचं सांगितलं होतं। या आमिषाला बळी पडून गलांडे यांनी 9 दुचाकीकरिता 5,40,000 रुपयांची रक्कम रोख व ऑनलाईन स्वरूपामध्ये या दुकलीला पाठवली। मात्र दुचाकी न देता फसवणूक केल्याचं लक्षात येताच गलांडे यांनी वागळे स्टेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। मार्च-एप्रिल 2023 साली घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दुकलीवरती दाखल केलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले यांच्या पथकाने धुळे सिंदखेडा या ठिकाणी तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेत 7 दुचाकीला दुकलीसह ताब्यात घेतलेला आहे। चौकशीमध्ये त्यांनी पैशांची गरज असल्याने 8 दुचाकी मालकांना बँकेचे कर्ज मंजूर करून देत दुचाकी स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। वागळे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये संदीप दशरथ गलांडे म्हणून नावाच्या इसमाने त्यांना कमी किमतीमध्ये स्कूटर देतो असं सांगून एका स्कूटरचे 60,000 रुपये असे एकूण 9 स्कूटर देतो सांगून 5,40,000 रुपयाचे स्कूटर न देता फसवणूक केली होती। असं आपल्याकडे 633/25 420-406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे। यामध्ये एक ज्ञानेश्वर सखाराम कोळी आणि दिनेश अनंत पाटील असे 2 आरोपी आहेत। यांना अटक केल्यानंतर असं निष्पन्न झालं की यांनी ह्या फिर्यादीला ज्या गाड्या देणार होत्या 9 गाड्या, त्या 9 गाड्यांच्या मालकांना त्यांना पैशाची गरज आहे तर मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही लोननी गाड्या घेतलेल्या दाखवा, मग मी तुम्हाला पैसे देतो असं सांगून लोनवर गाड्या घ्यायला लावून त्या गाड्या स्वतःकडे ठेवून त्यांची फसवणूक केलेली आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे। आपण नमूद गुन्ह्यामध्ये एकूण 7 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत। त्यामध्ये 3 ऍक्टिव्हा आहेत, 4 ज्युपिटर आहेत, अद्याप 2 गाड्या रिकव्हर करणं बाकी आहे। या गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस आयुक्त ठाणे, सहपोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 श्री कदम सर, सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे विभाग श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या टीमने केलेला आहे। 2 आरोपी सध्या कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून आरोपीकडून अजूनही गाड्या 2 रिकव्हर करणं बाकी आहे आणि इतर तपास बाकी आहे। अद्याप तो तपासामध्ये निष्पन्न झालेला नाही, परंतु होऊ शकतं। मोडस ऑपरेंडी अशी आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फिर्यादीला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण 9 गाड्या विक्री करण्यास आमिष दाखवलं आणि 5,40,000 रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले। त्यांना कुठलीही गाडी दिलेली नाहीये आणि जेव्हा गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना ताब्यात देतं त्यांच्याकडे त्या 7 गाड्या भेटलेल्या आहेत। 7 गाड्यांच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो, त्या गाड्या माझ्याकडे द्या, तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत। नागरिकांना हे सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका। कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाहीये। ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणातरी फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते। त्यामुळे काळजी करा, अधिकृत एजंटकडूनच गाडी खरेदी करा किंवा शोरूममध्ये गाडी खरेदी केलेली कधीही उत्तम।